नमस्कार. कुरुक्षेत्रावर महायुद्ध अगदी सुरू होणार आहे आणि अशा वेळी एका चिंतातूर राजाच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या मनात एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय. आज आपण भगवद्गीतेच्या अगदी पहिल्या श्लोकाचं आणि त्यात दडलेल्या त्या गूढ अर्थाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. हा पहा, तो प्रसिद्ध पहिला श्लोक. यात धृतराष्ट्राने संजयाला नुसती युद्धाची माहिती विचारलेली नाहीये बरं का. त्याने आपली एक खूप मोठी भीती इथे उघड केलीये. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र होतं आणि राजाला धास्ती होती ती याच गोष्टीची की या पवित्र भूमीच्या प्रभावामुळे आपले पुत्र आणि मुळातच पुण्यवान असलेल्या पांडवांमध्ये कुठलाही समझोता तर होणार नाही ना. आता इथं वापरलेले विशिष्ट शब्द अगदी लक्ष देऊ नये का. मामकाहा म्हणजे माझे पुत्र आणि पांडवाहा म्हणजे पांडूचे पुत्र. एकाच कुटुंबातील असूनही राजाने पांडवांना अगदी परक मानलंय. हा शब्दप्रयोगच राजाचा तो खोलवर रुजलेला पक्षपातीपणा आणि स्वार्थी आसक्ती उघड करतो. म्हणजेच काय तर हे युद्ध प्रत्यक्ष मैदानावर नाही तर धृतराष्ट्राच्या मनात केव्हाच सुरू झालं होतं. या सगळ्या मानसिक संघर्षाचं मूळ कारण म्हणजे धर्मक्षेत्र हा शब्द. कसं ते पाहूया. हे काही केवळ शस्त्रास्त्रांचं रणांगण नाहीये, तर ती नीतिमत्तेची आणि आध्यात्मिक सत्याची एक पवित्र भूमी आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे जे आलामी युद्ध आहे ना, ते केवळ एक राजकीय युद्ध नसून एक अतिशय सखोल असा आध्यात्मिक संघर्ष आहे. आणि इथं वापरलेलं शेतीचं रूपक खरंच खूप शक्तिशाली आहे. विचार करा, ज्याप्रमाणे एखाद्या पिठाच्या वाढीसाठी शेतातलं अनावश्यक तण आपण मुळासकट उपटून टाकतो, अगदी तसंच या धर्मयुद्धात घडणार होतं. श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे दुर्योधनासारख्या अधर्मी तणाचा नाश होऊन सत्याची आणि धर्माची पुनर्स्थापना होणार होती, हे नक्की. तर हा श्लोक आपल्यासमोर एक अतिशय मोठा आणि वैश्विक प्रश्न उभा करतो. धर्माच्या या सर्वोच्च क्षेत्रात अशी कोणती तणे आहेत जी उपटून टाकणे आवश्यक आहे? आपलं जीवन हे सुद्धा एक प्रकारचं धर्मक्षेत्रच आहे, नाही का? मग आपल्यातले ते कोणते अनावश्यक विचार किंवा स्वार्थी आसक्तिरूपी तण आहे जे आजच्या आज उपटून फेकण्याची नितांत गरज आहे? यावर नक्की विचार करा.